भारतीय स्वातंत्र्य स्मारकावर 129व्या जयंतीनिमित्त नेताजींना मानवंदना. भारतीयांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतविणारे महानायक नेताजी. विचारवंत राहुल वाकीकर. स्वातंत्र्यपूर्व काळात नेताजींनी इंग्रजांची गुलामगिरी नको म्हणून नोकरी नाकारली व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. भारतासह जगातून सैनिक एकसंघ करीत आझाद हिंद फौज काढली. आझाद हिंद सरकारची निर्मिती केली. त्यानंतर अंदमान निकोबार बेटे काबीज करीत क्रांतीचे रणशंख पुकारले. मेलेल्या मरगळ आलेल्या गुलाम देशवासियांच्या मनात क्रांतीचे, स्वातंत्र्याचे स्फुलिंग चेतविणारे नेताजी स्वतंत्र संग्रामाचे महानायक झाले, असे मत प्रख्यात विचारवंत तथा प्रबोधनकार राहुल महाराज वाकीकर यांनी केले. देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 129वा जयंती उत्सव पराक्रम दिनानिमित्त देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सार्वजनिक जयंती उत्सव समिती आणि आझाद हिंद संघटनेच्या वतीने बुलढाण्यातील हिरोळे पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष येथे 23 जानेवारीला सकाळी आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. वारकरी भूषण ह.भ.प. वासुदेव महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेत तर पत्रकार राजेंद्र काळे, आझाद हिंद संघटनेचे संस्थापक सतीशचंद्र रोठे, रमाई ब्रिगेडच्या सुरेखाताई निकाळजे, आझाद हिंदचे विजय साबळे पाटील, ग्राम स्वराज्य समितीचे राम व्यवहारे, शिवसेनेचे अनंता शिंदे यांच्यासह शासकीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी पत्रकार राजेंद्र काळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. तर अभिवादन कार्यक्रमानंतर शहरातील प्रमुख मार्गाने रॅली काढत सुभाषबाबूंचा जय जयकार आणि इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.